द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची कहाणी। सौराष्ट्र देशात त्या काळी भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता। तो पराक्रमी, मोठा, विद्वान आणि वेदांत जाणणारा होता। त्याची सूर्यचंद्रिका नावाची राणी होती। ती अत्यंत सुंदर व पतिव्रता होती। त्या राणीला 7 मुलगे आणि 1 मुलगी होती। तिचे नाव शांबाला। एकदा श्री लक्ष्मी देवीच्या मनात आले, आता आपण राज्याच्या राजगृही जाऊन राहूया, म्हणजे संपत्तीची नीट उपयोग करून राजा प्रजेला अधिक सुख देईल। उलट एखाद्या गरीबाकडे गेल्यास तोच एकटा श्रीमंत होऊन सारी संपत्ती खाऊन टाकील, असा मनात विचार करून श्री लक्ष्मी देवीने एक वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले। हातातील काठी टेकीत ती राजवाड्याच्या मुख्य द्वारापाशी आली। तिला पाहून एक दासी पुढे आली आणि तिने विचारले, अहो आजीबाई, तुम्ही कुठल्या? तुमचं इथं काय काम आहे? माझं नाव कमला। वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेली श्री लक्ष्मी देवी म्हणाली, माझ्या पतीचे नाव भुवनेश, द्वारकेला मी राहते। ऐक, ही तुझी राणी सूर्यचंद्रिका गतजन्मी एका वैश्याची पत्नी होती। तो वैश्य अत्यंत दारिद्र्य होता, त्यामुळे त्या दोघांची नेहमी भांडणे होत। एकदा तिच्या नवऱ्याने तिला बेदम मारहाण केली। तशी ती रागारागाने घराबाहेर पडली आणि उपाशीपुढे रानावनात भटकू लागली। मला वाईट वाटले। मी तिच्या जवळ गेले, तिची सर्व हकीकत ऐकून तिला श्री महालक्ष्मी व्रताचा उपदेश केला। माझ्या उपदेशाप्रमाणे सूर्यचंद्रिकेने श्री महालक्ष्मी व्रत केले। त्या व्रताच्या प्रभावाने श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न झाली। तिच्या घरात लक्ष्मी नांदू लागली व तंट्याचे कारणच उरले नाही। अनेक वर्षे संपत्तीचा उपयोग घेऊन नंतर ती दोघी मरण पावली। त्यांनी जितकी वर्षे महालक्ष्मी व्रत केले तितकी 1000 वर्षे त्यांना सुखोपभोग मिळाले। आता त्यांना राजकुळात जन्म प्राप्त झाला आहे। राजसुखात दंग झाल्यामुळे त्यांना श्री महालक्ष्मी व्रताचा विसर पडला। त्यांना आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम येथे आले। आजीबाई, महालक्ष्मी व्रत केव्हा आणि कसे करावे हे सांगता? दासीने मोठ्या उत्सुकतेने विचारले। वृद्धरूपाधारी श्री महालक्ष्मीने तिला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती व महती सांगितली। ऐक, मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवारी व्रतस्थ राहून लक्ष्मीनारायणाची पूजा करावी। गोडधोड पक्वानांचा नैवेद्य दाखवावा। हे लक्ष्मी देवी आज तुझी यथामतीने पूजा केली आहे। आता तू प्रसन्न होऊन घरात निरंतर वास्तव कर, अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी। नंतर नैवेद्याची पक्वाने उरली असतील त्यातील काही ब्राह्मणास देऊन बाकीची पुत्रांसह आपण भक्षण करावे। मार्गशीर्ष मासातील प्रत्येक गुरुवारी अशा रीतीने लक्ष्मीचे पूजन करावे। शेवटी ब्राह्मणाला व्रत सांगण्यासाठी दक्षिणा द्यावी। आजीबाई, माझ्यामुळे तुला उशीर झाला, दासी हात जोडून म्हणाली। मी आता अशीच जाऊन राणीला वर्दी देते। असे बोलून दासी राणी सूर्यचंद्रिकेपाशी गेली आणि तिने त्या वृद्ध स्त्रीकडून ऐकलेली सर्व हकीकत राणीला सांगितली। राजवैभवात लोळणाऱ्या सूर्यचंद्रिका राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता। ती उन्मत्त झाली होती। त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीपाशी येऊन राणी संतापाने म्हणाली, बाई ग, कमाल झाली या थेरडीची। काय ग औदसे, मी ही गतजन्माची काय कटकट लावली आहे? चल चालती हो। दृष्टे, एवढी कशाने माजलीस? वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली लक्ष्मी कडाडली। तुझे उद्दाम वर्तन पाहून तू जा म्हणण्याआधीच मी निघाले। आजचा दिवस लक्ष्मीचा असता तू माझी अवहेलना केलीस, त्याचे फळ तुला लवकरच मिळेल। थेरडे, मला शाप देते, स्वतःला लक्ष्मी समजतेस काय? सूर्यचंद्रिका रागाने म्हणाली। तिने म्हाताऱ्याच्या हातातील काठी हिसकावून घेतली आणि तिला खाली ढकलली। लक्ष्मी ती वृद्ध ब्राह्मण स्त्री उठून उभी राहिली आणि कणत तरफडत तेथून निघाली। वाटेत शांबाला उभी होती। तिने आजीबाई, काय झालं म्हणून तिला विचारले। राजवाड्यात झालेली सर्व घटना श्रीलक्ष्मीने राजकन्यास सांगितली। आजीबाई, या प्रकाराबद्दल मी क्षमा मागते, शांबाला हात जोडून खेदाने म्हणाली। तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली। तिने शांबालेला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता। शांबालेने भावभक्तीने महालक्ष्मी व्रत केले। सिद्धेश्वर नावाचा राजा होता। त्याला मालाधार नावाचा राजपुत्र होता। त्या राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला। शांबाला पतीसह राजवैभवात राहू लागली। इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने भद्रश्रवा राजे सर्व संपत्ती क्रमाने नष्ट होत गेली। तो राज्यभ्रष्ट झाला आणि त्याला दारिद्र्य अवस्था प्राप्त झाली। वेळेवर खावयास अन्न नाही, पांघरावयास वस्त्र नाही, अशी दयनीय अवस्था प्राप्त झाली।
एकदा राणी सूरजचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, स्वामी, दारिद्र्यामुळे जगणे असह्य झाले. आपला जावई मालाधर राजा आहे, श्रीमंत आहे. त्याला आपली परिस्थिती सांगा आणि तो काही देईल ते घेऊन या. सूरजचंद्रिकेचे बोलणे भद्रश्रवाला पटले. तो आपल्या जावयाच्या राजधानीत गेला. तेथील नदीच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला असता शांबालीच्या दासीने तो दिसला. त्या पाणी नेण्यासाठी येथे आल्या होत्या. त्याच्या राजबिंडा चेहरा पण वेश भिकाऱ्यासारखा पाहून एका दासीने विचारले, आपण कोण, कुठून आलात? एकेकाळी मी सौराष्ट्र देशाचा राजा होतो. भद्रश्रवा कष्टाने म्हणाला. मी भद्रश्रवा राजा आता भिकारी झालो. अरे देवा, तो शांबाला राणीचा पिता आहे हे कळता दासी चित्कारले आणि धावत धावत शांबालीकडे गेल्या. शांबालीने आपल्या मेनका नामक दासीबरोबर वस्त्रे, भूषणे आणि एक घोडा देऊन आपल्या पित्यास आदराने आपल्याकडे आणण्याची आज्ञा केली. शांबालीने त्यास उत्तम पक्वानाचे भोजन घातले, नाना परीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. राजा द्रव्याचे भांडे घेऊन आपल्या गावी परत आला. अहो राणीसाहेब, हे पहा, लेकीने आपल्याला हंडा भरून द्रव्य दिले आहे. राजा सूरजचंद्रिकेला हाक मारून म्हणाला. तिने हांडा उघडला आणि आत डोकावला. सूरजचंद्रिकेचा चेहरा काळा ठिक्कर पडला. हंड्यातील द्रव्याचे कोळसे झाले होते. श्रीलक्ष्मी देवीच्या कृपेने हा चमत्कार घडून आला होता. काही दिवस लोटले. सूरजचंद्रिका एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली. त्यावेळी मार्गशीर्ष महिन्याचे 3 गुरुवार होऊन गेले होते. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार. शांबाने नेहमीप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले आणि मोठ्या आग्रहाने आपल्या मातेकडूनही करविले. नंतर तिने आपल्या मातेची रवानगी केली. सूरजचंद्रिका आपल्या राज्यात परत आली. तिने महालक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव तिला परत मिळाले. राज ऐश्वर्य प्राप्त झाले. काही दिवसांची शांबाला माहेरी आली असता लेकीने पित्यास कोळसे दिले, आपणास काही दिलेच नाही. हा राज सूरजचंद्रिकेच्या मनात होता म्हणून शांबालीला कोणी विचारले नाही. तिला अपमानच झाला. शांबालीने आपल्या मातेवर उलट न रागवता राजवाड्यातून थोडेसे मीठ बरोबर घेतले आणि ती सासरी आली. काय आणलास माहेरून? महालाधराने पत्नीस विचारले. राजाचे सार आणले. शांबाला हसून म्हणाली, पाहू तर खरं काय आहे. थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले. महालाधर भोजनास बसला पण अळणी स्वयंपाक पाहून त्याला जेवण जाईना. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात मीठ मिसळता जेवण रुचकर लागले. हे सर्व राजाचे सार तसे शांबालीने म्हणताच तिला ते पटले. त्या दोघांनी मग हास्य विनोद करीत जेवण केले. अशा रीतीने जे कोणी हे श्री महालक्ष्मी व्रत करेल त्याच्यावर लक्ष्मीची कृपा होईल. त्यास सुख समाधान वैभव प्राप्त होईल. त्याचे मनोरथ पूर्ण होईल. मात्र श्रीमंती आल्यावर कोणी ओतू नये, मातू नये. श्री महालक्ष्मी व्रत करायला चुकू नये म्हणजे ते राजा राणीप्रमाणे सुखी होतील. मात्र ही कहाणी न ऐकता अथवा न वाचता जर कोणी हे व्रत करील तर त्यास व्रताचे फळ मिळणार नाही. अशी महालक्ष्मी व्रताची गुरुवारी कहाणी सपोर्ट संपूर्ण.